नमस्कार, माझं नाव चारुता सहस्रबुद्धे. तुमचं माझ्या स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्मार्ट पद्धतीने मराठी कसं शिकवता येईल हा माझा प्रयत्न आहे. तर माझ्या या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्यरचना बघितली. आज आपण नाम बघणार आहोत. In the last video, we saw the structure of the sentence in Marathi and also the parts of speech and the terminology for these words which you already know in English, but I have given the Marathi words for all those grammar topics. Okay, so today we are going to see noun. आज आपण नाम बघणार आहोत. नाम नाम म्हणजेच नाम. So when we say noun, we know that it is name, place, animal and thing. The same thing is there in Marathi. नाव, कोणतंही नाव, मुलगा, मुलाचं, मुलीचं. प्लेस, कोणतीही जागा, स्थळ, ठिकाण. ॲनिमल म्हणजे प्राणी किंवा पक्षी. आणि थिंग, थिंग म्हणजेच वस्तू, कोणतीही वस्तू. सर्व वस्तू ह्या हे नामच असतात, ती सगळी नामं असतात. तर आधी आपण हे 4 प्रकार बघूया. नेम. आता नेममध्ये तुमची नावं येऊ शकतात. अनुष्का, अथर्व, आर्या, मारिया, जेनी, मॅन्युएल. ठीक आहे, अशी कोणतीही नावं त्यामध्ये येऊ शकतात. प्लेस, प्लेस म्हणजे कोणतीही जागा, घर, दुकान, रस्ता, शाळा, बाग. या सर्व जागा आहेत. त्यानंतर प्राणी पक्षी, वाघ, सिंह, कोल्हा, कावळा, चिमणी. आणि वस्तू, वस्तू म्हणजे वही, पुस्तक. तुमच्याच दप्तरामध्ये शाळेच्या काय काय आहे बघा. वही, पुस्तक, दप्तर, डबा, बाटली आहे ना. तर ही सगळी नामं आहेत. ही सगळी जी आहेत ही सगळी काय आहेत? नामं आहेत. नाम, नाउन्स. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट वाचून दाखवणार आहे. त्यातली नामं कोणकोणती आहेत ते तुम्ही तुमच्या स्मार्ट मराठीच्या वहीमध्ये लिहायचं आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्मार्ट मराठीची वही करायची. आणि ती कशी करायची आहे? जुन्या कागदांची. जुनी तुम्ही मागच्या वर्षीची जी वह्या असतात त्याच्यात मागे पानं शिल्लक असतात, ती पानं काढायची आणि त्याची स्मार्ट मराठीची वही बनवायची. आपल्याला पर्यावरणाची पण काळजी घ्यायची आहे, निसर्गाची काळजी घ्यायची. वी हॅव टू टेक केअर ऑफ द एन्व्हायरमेंट ॲज वेल. सो वी शुड नॉट वेस्ट द पेजेस. सो मेक अ नोटबुक फॉर स्मार्ट मराठी विथ द ओल्ड पेपर्स. एका जंगलात एक कोल्हा राहत होता. सकाळपासून कोल्ह्याला खूप भूक लागली होती, पण त्याला काहीच शिकार मिळाली नाही. शेवटी तो काहीतरी अन्न शोधण्यासाठी म्हणून गावाच्या दिशेने निघाला. त्या दिवशी गावामध्ये जत्रा होती. त्यामुळे सगळे गावकरी, गावकरी म्हणजे गावातील लोक, विलेजर्स, देवळात गेले होते. गावात शिरताच त्याला रामू शेतकऱ्याचा द्राक्षाचा मळा दिसला. रामू सुद्धा देवळात गेला होता. छान रसदार द्राक्षाचे घड त्या वेलींना लागले होते. कोल्ह्याला काहीच खायला न मिळाल्याने त्याने द्राक्षे खायचे ठरवले. पण द्राक्षाचे घड खूप उंच होते.
तरी देखील कोल्ह्याने खूप उड्या मारून द्राक्ष खाण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या तो काही त्या द्राक्षांपर्यंत पोचू शकला नाही. शेवटी तो उड्या मारून मारून थकून गेला आणि मग तो स्वतःशीच म्हणाला, ही द्राक्ष तर आंबटच आहेत, जाऊ दे, असे म्हणून तो जंगलात निघून गेला. बघितली गोष्ट? ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली तर आपण काय म्हणतो, म्हणजे प्रयत्न करतो, पण ती जर आपल्याला नाही मिळालं तर आपण काय म्हणतो, ती गोष्टच चांगली नाही आहे. हो की नाही? ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर आता ह्या गोष्टीमध्ये नाम कोणकोणती आहेत ते आपण आता बघणार आहोत. नाम म्हणजे काय? नाव. याच्यात तुम्हाला कोणतं नाव सापडतंय का बघा बरं. रामू, बरोबर. मग स्थळ किंवा ठिकाण, जागा, जंगल, बरोबर. गाव, मग त्याला जंगलात, गावाच्या जरी लागलं तरी हरकत नाही, पण गाव शब्द दिसतोय म्हणजे ते ठिकाण आहे, नाम आहे. गाव. मळा, देवळात. हे झाली सगळी, अजून शोधा, ही झाली सगळी स्थळ किंवा ठिकाणं. ॲनिमल म्हणजे प्राणी किंवा पक्षी, कोल्हा. आणि थिंग म्हणजे काय तर वस्तू, हो की नाही. मग शिकार, द्राक्ष. बघितली? या एका गोष्टीमध्ये आपल्याला किती नामं सापडली, हो की नाही. तर तुम्ही आता असाच प्रयत्न करायचा, एक गंमत म्हणून, अभ्यास म्हणून नाही, गंमत म्हणून कुठलाही एखादा छोटा पॅराग्राफ घ्यायचा आणि त्याच्यामध्ये नाम कोणतं आहे बरं. नाव, गाव किंवा ठिकाण, प्राणी पक्षी आणि वस्तू. वस्तूमध्ये फळ, फूल, तुमचे आपल्याला आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या ज्या काही वस्तू आहेत, कपाट, पुस्तक, है ना, हे सुद्धा सगळं त्याच्यामध्येच येणार. तर ही आहे नाम. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता पुन्हा हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही एखादी अशी गोष्ट शोधून त्याच्यातली सगळी नामं शोधण्याचा हा तुमचा घरचा अभ्यास आहे, गृहपाठ. दिस इज युअर होमवर्क. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम बघणार आहोत. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू सी प्रोनाउन्स. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. स्टे ट्यून टू माय चॅनल स्मार्ट मराठी.